नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सर्व भक्तांचे मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. आपण महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात आलेलो आहोत. महाराजांचा महोत्सवाचा आज 8वा दिवस आहे. आज 8व्या दिवसानिमित्त आपण या मंदिर परिसरात आलेलो आहोत. आपल्याला समाधी मंदिरातील दृश्य पाहावयास मिळत आहे. आपल्याला या मंदिर परिसरात दहिवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची भजनाची सेवा दिसत आहे. हे भजनी मंडळ अक्षरशः भजन म्हणण्यामध्ये मंत्रमुग्ध झालेले आहेत. खरं तर पालखी निघण्यापूर्वी, ग्रामप्रदक्षिणेला पालखी निघण्यापूर्वी मंदिर परिसरात भजनासह विविध कार्यक्रम असतात. त्यापैकीच हा एक कार्यक्रम आहे. आपण जो कार्यक्रम पाहतात तो भजनी मंडळाचाच आहे, पण हे भजनी मंडळ हे ग्रामप्रदक्षिणामध्ये सहभागी होत असतात. पालखीबरोबर हे भजनी मंडळ असतं आणि थोड्याच वेळात ग्रामप्रदक्षिणासाठी पालखी मंदिरातून बाहेर येणार आहे. तत्पूर्वी हा भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. आणि आता थोड्याच वेळात समाधी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर येणार आहे. तत्पूर्वी विविध धार्मिक कार्यक्रम आहेत, विधी आहेत. ते विधी झाल्यानंतर ही पालखी बाहेर येत असते. आपण सनईचा सूर आपण ऐकतोय, अभंगाचा एक सूर ऐकायला आपल्याला मिळत आहे. आणि आपल्याला आता मंदिरातून पालखी बाहेर येताना दिसत आहे. खरं तर ते पाट ठेवलेलं आहे, त्याने रांगोळी काढली, आकर्षक रांगोळी पण काढलेली आहे. या पाटावरून ही पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर येताना दृश्य पाहावयास मिळत आहे. मंदिरातून पालखी आता ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेली आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते मंदिर परिसरातील आहे. दृश्य पालखी मंदिरातून बाहेर आलेली आहे. समाधी मंदिरासमोर आल्यानंतर एक धार्मिक विधी होत असतो. तो विधी आपण पाहतोय कशा पद्धतीचा हा विधी असतो. आणि आरतीचा कार्यक्रम सुरू आहे. हा विधी अशा पद्धतीने उदबत्त्या ठेवलेल्या आहेत, कापूर लावलेला आहे आणि दिवटीने तो पेटवलेला आहे. कार्यक्रम आपण बघतोय तो आरतीचा कार्यक्रम पाहतोय आपण. हा आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी ग्रामप्रदक्षिणासाठी थोरल्या मंदिराकडे जात असते. तिथून धाकटे मंदिर, कोरले मंदिर आणि पुन्हा समाधी मंदिराची पालखी येत असते. मंदिरातून पालखी निघाल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात. पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर निघालेली आहे. सनईचा सूर, अश्वमेघ, पताका आणि भजनी मंडळ आणि पालखी असा हा सोहळा हा मंदिरातून बाहेर निघालेला आहे ग्रामप्रदक्षिणेसाठी. वारकरी भजन म्हणण्यामध्ये दंग झालेले आहेत. या पालखी सोहळ्यासमोर श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा गोंदवले बुद्रुक यांचा लेझमाचाही कार्यक्रम झालेला आहे. खरं त्यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने या शाळेतील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केलेला आहे. खरं तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आपण बघतोय ते पाठ अशा पद्धतीने मांडले जातात. ग्रामप्रदक्षिणासाठी पालखी सोहळा निघालेला आपल्याला दिसत आहे. उत्सवाचा आज 8वा दिवस असल्यामुळे भाविकांची संख्या आता वाढायला लागलेली आहे. पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर
श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा गोंदवली बुद्रुक या विद्यार्थ्यांचाही झांज पथकाचा कार्यक्रम झाला. धाकटे राम मंदिर या ठिकाणी आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी या झांज पथकाच्या कार्यक्रमात अधिक मुलं खेळताना तल्लीन झालेले दिसत आहेत. आपण दृश्य पाहतोय ते झांज कार्यक्रमात शाळकरी मुलं सहभागी झालेले आहेत. खरं तर या विद्यार्थ्यांनी थोरल्या राम मंदिरामध्ये रामायणातील एक प्रसंग सादर केलेला आहे. धनुष्यबाण उचलल्यानंतर सीताने हार घातलेला गळ्यात आहे. हा प्रसंग त्यांनी या विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने सादर केलेला आहे. खरं तर शाळकरी विद्यार्थी सुद्धा खेळण्यामध्ये सुद्धा एक तरबेज असतात ते या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. खरंच आज 8व्या दिवसाचा मुख्य आकर्षण होतं हे झांज पथकाचं होतं. अजून एक आपल्याला या ग्रामप्रदक्षिणामध्ये पाहावयास मिळालेलं आहे ते रांगोळी. समाधी मंदिरापासून ते धाकटं राम मंदिर आणि थोरले राम मंदिर ते समाधी मंदिर परिसरात पालखी सोहळा ज्या ठिकाणावर निघतो आणि तिथं संपतो त्या ठिकाणापर्यंत खरं तर आपल्याला लोकांनी रांगोळ्या घातलेल्या दिसत आहेत. तर हे रांगोळ्या दररोज घातल्या जातात. आपण दृश्य पाहतोय ते झांज पथकातील दृश्य आहे. आश्रमशाळेतील मुलांनी एक आकर्षक पद्धतीने कार्यक्रम सादर करताना दिसत आहेत आपल्याला हे विद्यार्थी. सेवानिवृत्त शिक्षक हिरालाल काटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकही यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता आपण दृश्य पाहतो ते रामायणातील आहे. सीताने पुष्पहार घातलेला आहे. रामानं ज्यावेळेला बाण उचलल्यानंतर दृश्य आपण पाहतोय ते रामायणातील हा प्रसंग शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे. अतिशय कुशलतेने हा विद्यार्थी राक्षसाचं रूप घेतलेला आहे आणि त्यानं ते राम धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण धनुष्यबाण अंगावर पडलं पण त्याला उचलता आला नाही. प्रसंग आहे आणि त्यानंतर रामाने हा धनुष्यबाण उचललेला आहे आणि सीताने वरमाला घातलेली आहे. ते दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. दृश्य आपण पाहतो ते धनुष्यबाण उचलताना दृश्य आहे. थोरले राम मंदिर परिसरात पालखी सोहळा आलेला आहे आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम पाहून सर्वांनीच शाळेला त्यांना धन्यवाद दिलेले आहेत. त्याचं कौतुक त्या निमित्ताने केलेलं आहे. आणि वर माला घातलेले आपण पाहतोय. खरं तर आपण आलोय ते रांगोळी पाहण्यात आपल्याला मिळत आहे. समाधी मंदिर परिसरातून धाकटे राम मंदिर थोरले राम मंदिर ते पुन्हा गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर परिसर या मार्गावरून ही पालखी येत असते आणि दररोज गोंदवलेकर ग्रामस्थ भाविक अतिशय तळमळीने दररोज रांगोळी घालत असतात. खरं तर आपल्याला दृश्य हे पाहावयास मिळत आहे. दररोज रांगोळी घातलेली पाहावयास मिळत आहे. अतिशय आकर्षक पद्धतीने ही रांगोळी काढली जाते. थोरले राम मंदिर परिसरातील पाहावयास मिळत आहे. धाकटे राम मंदिर परिसरातून पालखी सोहळा आल्यानंतर तिथे आपल्याला रांगोळी काढलेली पाहावयास मिळत आहे. खरं तर पालखी सोहळा जसजसं पडेल तसतसं आपल्याला रांगोळी काढलेली चित्र पाहावयास मिळत आहेत. खरं तर गोंदवलेकरांचं आणि भाविकांचं खरं तर हे कौतुकच आहे या निमित्तानं. कारण दररोज रांगोळी काढण्याचा त्यांचा हा कार्यक्रम सुरू असतो. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहेत की पालखी सोहळा आता जवळ आलेला आहे आणि या महिला रांगोळी काढण्यामध्ये तल्लीन झालेल्या आहेत. यामध्ये शाळकरी मुलीसुद्धा दिसत आहेत रांगोळी काढताना आपल्याला. खरं तर त्या मुलीसुद्धा रांगोळी काढण्यामध्ये मग्न झालेल्या आहेत. घाई गडबड चाललेली आहे कारण पालखी जवळ आलेली आहे. खरं तर खंडोबा मंदिरपासून ही थोरले राम मंदिरापर्यंत पालखी येत असते.
आणि तिथून बसस्थानक ते समाधी मंदिरात पालखी जात असते. ठिकठिकाणी अशी शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन कशा पद्धतीने रांगोळी काढण्यात मग्न आहे ते आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे. खरं तर हे सलग 10 दिवस हा रांगोळी काढण्याचा कार्यक्रम त्यांचा पाहावयास मिळत असतो. वेगळंच या निमित्ताने वेगळीच सेवा आपल्याला महाराजांची केलेली पाहावयास मिळत आहे. खरं तर वाहनं सुद्धा यावेळेला अडथळा करत असतात, पण त्या वाहनांना सुद्धा बाजूला काढलं जातं आणि रांगोळी कार्यक्रम चालू असतो काढण्याचा. आपण थोरले राम मंदिर परिसरात आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी काढताना मग्न झालेले दिसत आहेत भाविक. श्री चिंतन असा हा शब्द लिहिलेला आहे. अतिशय मेहनतीने हा शब्द त्यांनी कष्टानं काढलेला आहे. थोरले श्रीराम मंदिर परिसरातील रांगोळी आपल्याला दिसत आहे. खरं तर किती मग्न झालेले लोक दिसत आहेत. अतिशय आकर्षक पद्धतीने रांगोळी आपल्याला दिसत आहे. आजी इकडून जावा, स्टॉपवर येतो. या श्रीराम मंदिरात थोड्याच वेळात पालखी येत आहे. शेजारीच गोंदवलेकर महाराजांचं जन्मस्थान ठिकाण आहे. खरं तर रांगोळी काढल्यानंतर गुलाबाचे पाकळे त्यामध्ये टाकले जातात आणि आकर्षक पद्धतीने रांगोळी कशी दिसेल यासाठी प्रयत्न केला जातो. थोरले खरं तर आजच्या 8व्या दिवशी आपल्याला एक जाणवलं की रांगोळी काढण्यामध्ये भाविक आणि गोंदवलेकर किती मग्न असतात. खरं तर सकाळचाच हा कार्यक्रम असतो. सगळं उरकून रांगोळी ही आपल्याला काढायची असते. एक मनात भावना असते आणि महाराजांची या निमित्ताने सेवा होत असते. ते खरं तर या भाविकांनी आणि गोंदवलेकरांनी जाणवलेलं आहे. त्यामुळे हातातली कामं सोडून आपले आकर्षक पद्धतीने पालखी मार्गावरील ही रांगोळी कशी काढता येईल आकर्षक पद्धतीने यासाठी ह्या महिला सतत प्रयत्न करीत असतात. पालखी सोहळा सुद्धा एक आकर्षक पद्धतीने काढलेला आपल्याला दिसत आहे. श्रीराम लिहिलेला आहे. अतिशय आकर्षक पद्धतीची आपल्याला ही रांगोळी पाहावयास मिळत आहे. अश्वमेघाचं पण पूजन चाललेलं दिसत आहे आपल्याला. महिला भाविकांनी गुहेचं सुद्धा पूजन केलेलं आहे. खरं तर महिला रांगोळी काढतात, पण पुरुष मंडळी सुद्धा यात सहभागी झालेले आहेत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते पंक्तीचं दृश्य आहे. खरं तर पालखी सोहळ्यामध्ये जे सेवक भजनी मंडळ असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतात, त्या सेवक कार्यासाठी गोंदवले ग्रामपंचायत माजी सरपंच अश्विनी अंगराज कट्टे व विद्यमान सदस्य अंगराज कट्टे यांनी त्यांच्या घरी खरं आज सेवेकऱ्यांच्यासाठी जेवण ठेवलेलं आहे. खरं तर अतिशय उत्तमपणे आपल्याला हे जेवण मिळत आहे. बाजरीची भाकरी, खरडा आणि पिठलं, त्याचबरोबर भरलेलं वांग असा हा मेजवानी त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण आपल्याला ऐकायला मिळत आहे ते श्रीराम जयराम जय जयरामचा मंत्र आहे. खरं तर अंगराज कट्टे यांचं या निमित्तानं सर्वत्र कौतुक होत आहे. खरं तर सेवेकरी मंडळींना त्यांनी या निमित्तानं जेवणाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अंगराज कट्टेसुद्धा आपल्याला जेवण वाढताना दिसत आहेत. त्यांचं कुटुंबसुद्धा यामध्ये दिसत आहे. अशा पद्धतीचं हे जेवण आहे आपल्याला दिसत आहे.